जुन्या वादातून शिवीगाळ, डोक्यावर लोखंडी पाईपने मारहाण, आरोपी रमीज शेखजीची MIDC पोलिसांनी काढली वरात। सदर गुन्ह्यातील फिर्यादी फैजल फारूक हे कंपनीमध्ये कामाकरिता गेले असता आरोपी रमीज अहमद शेखजी हा फिर्यादी यांच्याजवळ आला व फिर्यादी यांचा भाऊ शोएब अहमद याला म्हणाला की स्कॅनचे काम कर असे म्हटले असता फिर्यादी यांच्या भावाने म्हटलं की तू कंपनीचा मालक नाही असे म्हटले असता फिर्यादीचे भाऊ शोएब अहमद मोहम्मद फारूक यास आरोपी याने जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करून लोखंडी पाईपने डोक्यावर हातावर मारून जखमी करून जीवाने मारण्याची धमकी दिली। अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून अकोला MIDC पोलीस स्टेशनला 10 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करून तपास चालू होता। सदर गुन्ह्यातील आरोपी रमीज अहमद शेखजी याला दिनांक 11 नोव्हेंबर रोजी अटक केली। गुन्ह्याचे गांभीर्य पाहून माननीय न्यायालयाने आरोपी याला दिनांक 15 नोव्हेंबर पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलाय। गुन्ह्यातील तांत्रिक पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे अकोला फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून प्राप्त केले आहे। यामुळे यापुढे गुन्हेगारांना अधिक शिक्षा होण्यास मदत मिळणार आहे। अकोला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।